तुम्ही जी माहिती दिली ती पूर्ण जाऊन प्रत्येक प्लॉटची माहिती, प्रत्येक जे रो हाऊस खाली आहे त्या रो हाऊसचे एरिया, परत आतमध्ये नेऊन सर्व बांधकाम कसं आहे, त्याचे फायदे काय काय आहेत, त्याची पॉझिटिव्हिटी काय काय आहे, ते सर्व डिटेल सांगितलं. पुन्हा तिकडं जे स्ट्रीट लाईट आहे, स्ट्रीट लाईटचे जे आपल्या लाईट आहेत त्या सगळ्या आपल्या सॉलरवर चालतात ते सांगितलं. तिकडे विहीर आहे, विहिरीची पण सांगितली माहिती. पुन्हा दुसरा गट नंबर आहे बाजूला, त्या गट नंबरमध्ये जाऊन त्याचे पण ते सोलारचे दाखवला, सोलार पॅनल दाखवले गेले. तिथले ते अंडर कन्स्ट्रक्शन प्लॉट आहेत चालू, ते पण दाखवले गेले. रो हाऊस इकडच्या बाजूला. पुन्हा इकडं बाजूला कमर्शियल प्लॉट आहेत ते पण चांगले आहेत, ते पण सांगितले. 5 एकर 5 एकरमध्ये जे रो हाऊसेस प्लॉट आहेत ते. पुन्हा त्याच्यानंतर तिकडचे त्या पलीकडल्या साईडचे जे रो हाऊस 2 BHK रो हाऊस आहे, पार्किंग प्लस ते पण तुम्हाला दाखवले. डॉक्युमेंट्सची क्लॅरिटी दिली. फ्युचरमध्ये काय येऊ शकतं वाळूजमध्ये, याचं व्हॅल्युएशन काय वाढणार आहे पुढं, याच्याबद्दल पण थोडंसं आयडिया दिली. जे रस्ते जाणार आहेत फ्युचरमध्ये कसे जाणार, त्या रस्त्यांची पण थोडेसे आयडिया दिली. त्याच्यामुळे आता आम्हाला CCTV कॅमेरे आहेत त्याची माहिती दिली. त्याच्यामुळे आमच्या मनात कुठली शंका नाही आता, आणि जी शंका होती ती तुम्ही निरसन करून दिली. हो सर, धन्यवाद. चालेल सर, थँक्यू सर.